राहू हा ग्रह छायाग्रह आहे. ह्याचा संबंध आज्ञाचक्र किंवा थर्ड आयशी आहे. म्हणजे हा जर योग्य प्रकारे हील केला तर ज्यांना भ्रम झाला आहे तो पण कमी होतो. हा ग्रह भीतीचा नसून जीवनातल्या परीक्षा, बदल किंवा महत्वाकांक्षांचा प्रतीक मानला जातो. शुभ स्थितीत तो आपल्याला तर यश नक्कीच देतो. अशा ह्या राहूला आज आपण हील करूया. स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक modality आपण वेगवेगळे ग्रह बघतोय. तर राहू हा छायाग्रह आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे राहू आणि केतू त्रास देतात, पण तसं नाहीये. राहू हा तुमच्या आज्ञाचक्राशी कनेक्टेड आहे. महत्वाकांक्षा, इच्छा, प्रेम, आकर्षण. तुम्ही जर ह्या गोष्टींना दूषण देत असाल तर हा ग्रह दूषित होतो. बघा, कायम कशाबद्दलही प्रेम न वाटणं ही सुद्धा राहूला नकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक ग्रहाला नकारात्मक ऊर्जा मिळत असते. तुम्हाला असं वाटतं मी बोललेलं कुठेच कनेक्शन नाही आहे, असं नसतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की सगळे व्हायब्रेशन्स इथेच आहेत आणि ते तुम्हीच निर्माण केले. कारण शब्द हे ब्रह्म आहे. आपण शब्दाला किंमत हे बघितलं. तर हा जो राहू ग्रह आहे ह्यालाही तुम्ही ऐकून, कोणाचं ऐकून तुम्ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करता. तर ही राहूबद्दल असलेली नकारात्मक ऊर्जा आज आपण रिलीज करणार आहोत. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. राहू बद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पना किंवा भावना ह्या मीच तयार केलेत. मी उगाचच त्याचा मोठा बाऊ केला आणि त्याचा बागुलबुवा मीच निर्माण केला. तर हा बागुलबुवा रिलीज करणं किंवा ही नकारात्मक ऊर्जा रिलीज करणं माझंच काम आहे. आणि ती मी आज आत्ता या क्षणी 100% रिलीज करते आणि त्याची जबाबदारी मी घेते. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा. आणि आता आपण ओपोनोपोनो करूया. ह्या ट्रिगरसाठी हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि म्हणा, डिअर राहू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I loved myself. I loved myself. I love myself. I love myself. I love myself. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा.
परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. ही व्हायब्रेशन्स अनुभवा, ऑब्झॉर्व करा या सगळ्या व्हायब्रेशन्स. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा. आणि आता आपण टॅपिंग करणार आहोत कराटेच्या पॉइंटवर. मी राहूबद्दल माझ्या मनात जी अकालनीय भीती निर्माण केली आहे, ती मीच तयार केली आहे. ती माझ्या मनात कुठेतरी खोलवर दडलेली आहे की असंच होणार, मला राहू खराब आहे. मग मीच ते अफर्म केलंय, मग ते रिलीज करणं माझंच काम आहे. कळत नकळत मी ह्या राहूला अनेक दूषणं दिली आहेत, अनेक मनात नकारात्मक विचार तयार केले. तर हे नकारात्मक विचार रिलीज करणं माझंच काम आहे आणि मी स्वतःला आहे तसं स्वीकारते आणि नकारात्मक ऊर्जा मी रिलीज होऊ देते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. Recognize, release, heal and change. 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 I choose to believe प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह जीवनात प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह जीवनात प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह जीवनात प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह जीवनात प्रेम आणि आकर्षण असणं योग्य आहे. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. आय चूज टू बिलीव्ह मी ही नवीन धारणा स्वीकारते. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि म्हणा थँक्यू ओपनोपोनो, एवढ्या लवकर नकारात्मकता रिलीज करण्यासाठी. थँक्यू EFT, माझी ही नकारात्मक ऊर्जा रिलीज करून मला स्फूर्ती देण्यासाठी. थँक्यू युनिवर्स, मला मदत करण्यासाठी. थँक्यू राहू ग्रहाला. थँक्यू माय बॉडी. थँक्यू.